नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी मी खूप 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 आनंदित आहे इथं. तसे गेल्याप्रमाणे योगेश दादा असतील किंवा आपले तुषार दादा असतील किंवा यांचे वडील असतील, तर हे तिघं मला बोच मी गरीब होतो तेव्हापासून मला साथ दिली यांनी साथ दिली. मित्रांनो, हा सोन्या मार्तंड कुटेकर म्हणजे आमच्याकडे 1 वर्षापूर्वी आमच्या कामाला होता. त्यांनी 6 महिने काम सोडून गेला होता आमच्यापासून. त्याच्या वडिलांकडे गेला होता. काही कारणाने त्यांना वडिलांनी त्याला धोका दिलेला आहे आणि तो इथं आलेला आहे. ते काही जीवनामध्ये काही घडो, पण तो बोलला मी माझ्या वडिलांकडे कधी जाणार नाही आहे. वडिलांनी पक्क्याची खुटी बसवली आहे. म्हणजे खुटी उपटन खोटं पडणार नाही. मित्रांनो, जे समजून घ्या तुम्ही काय म्हणायचे ते. आणि मित्रांनो, आपण पाहू शकता तर गेल्याप्रमाणे जसं मी इथं कामाला लागलो किंवा 2-3 आठवडे मला इथं झाली, आता आल्या तर त्यांनी 6,500 तर बोलले, तर महिन्याने मला बोलले 9-10 हजार पण करू तुझा महिन्याने 9-10 हजार पगार पण करू. म्हणजे चांगले. आणि असे माणसं कुठे भेटणार पण नाही. आपण दुसऱ्या हॉटेलवर जरी गेलो कामाला किंवा हॉटेलवर कामाला गेलो, ते माणसं आपल्याला 10 हजार पगार देतील, पण यांच्यासारखे मया लावून देऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस ते आपल्याला बाहेर पगार आहे, आपण पैशाच्या आवडून जातो, तिथं आपल्याला सुख लागल. तिथं आपल्या घरासारखे त्यांचे घरच्या बायका आजकाल कोणतं नसतंय. सक्क किती केलं तरी कोणतं नसतंय. पण हे कसे असू दे बिचारे, मला कामाला ठेवून आपली सगळी सोय करतात. धुणं, सगळं खाण्यापिण्याची सगळी, कपड्याची सुईक सोय करतात. आणि एवढं इतकं भारी माणूस आहे. या माणसामुळं आज मी इथे, नाही तर मी खत भराया तिकडं होतो. ज्यावेळेस सोन्या दाढी मिशी पण नव्हती. सोन्या बारक्या पोरासारखा इथं आमच्या हॉटेलला वडापाव खायला येत होता. आणि सोन्याचं बारकं पिलिवानी सुकलं होतं, खताची टवाली भरून आलं होतं. सुकलं होतं ना बाळा, काय करतोस तू? म्हणला मी खत भरायला जातोय पप्पू शेट्टी नामदारकडं. मग मला दे सोडून माझ्याकडे कामाला ये. मी वडगावमध्ये गेलो, या बाळाला घेऊन आलो. त्याला मी 2 ड्रेस घेतले आणि पोरगं कामाला लागलो. आणि त्याला बोललो, मला घरची परिस्थिती कसं काय? म्हणून अजून परिस्थिती. पप्पा म्हणला, पप्पा नाही आहे, पप्पा गेलेत म्हणला. बोलल्यानंतर मग मी त्याला जीव लावायला सुरुवात केली. पण असं 6 महिने काम चांगलं केलं आणि त्याला कुठून तरी कळलं पप्पा जिवंत आहेत. मग तो पप्पाकडे गेला आणि पप्पाने त्याला 2 महिने चांगला जीव वगैरे लावला. थोडासा मॅटर झाला कारणानं त्याच्या वडिलांनी धोका दिला. तो एकदम हॉटेलमध्ये पुन्हा जॉईन झाला आहे. तो बोलला, शेट मी पहिल्यासारखं प्रामाणिकपणे काम करेल. आणि त्यावेळेस त्याला मी खाली म्हणजे तुला 5,000 पगार देत होतो आणि मला पगार वाढवला आणि पोरगं पण चांगलं काम करते, सुधारले पोरगं. पाहू शकता मित्रांनो, हे योगेश दादा जे आहे इतके भारी माणसं आहेत. यांना सोडून किती पोरं आल्यात, यांच्याकडून कला शिकून गेल्यात, पण यांच्यावर तांगड्या करून गेल्या. असं एक पण नाही. आणि मी पण आहे त्याच्यातला. पण मला चुकी कळाली का योगेश दादांचे चांगले. आपण ज्या हॉटेल होते आपले बोलाते शब्द, पण आपल्या भल्यासाठी बोलातात का, तर आपण मोठं व्हा, 2 रुपये पाळून राहा. मला काय मित्रांनो म्हणायचं, मला काय म्हणायचं मित्रांनो, मी आता एक नवीन सिस्टीम काढलेली आहे. मुलांची महिनाभर पगार अंगावर घ्यायचे आणि ज्याला काम सोडून जायचं असेल त्यांनी कमीत कमी मला महिनाभर अगोदर सांगायचं, मला हे काम पटत नाही, मला हे काम सोडून जायचंय. म्हणजे मी आमच्या पद्धतीमध्ये आम्ही नवीन पोरं जुळवण्याचं काम करू शकतो. समजा आज मला सांगितलं मला महिन्याने जायचंय, त्याचं आम्ही घेतलेलं महिनाभरचा पगार अंगावरती त्याला आम्ही देऊ शकतो ना. काय ठरल्याप्रमाणे जो हिशोब असेल तो आम्ही त्याला दिला, तो त्याच्या सुखी संसारामध्ये तू लावू शकतो. तो म्हणजे काय असं ठरले 7,000, 8,000, 10,000 किती असो जाता त्याला आम्ही तो पगार देऊन जाणार. म्हणजे तोही खुश, आम्हीही खुश. कामगारांचे पैसे कधी मित्रांनो बुडवायचेच नाही. हे नाही बुडवती, कधीच पैसे बुडवती नाही.